नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे EWHची जी घरे आहेत, EWHच्या लोकेशनमध्ये जी घरे निघालेली आहेत, त्या EWHच्या लोकेशनला जी कनेक्टिव्हिटी काय असणार आहे, म्हणजे खूप साऱ्या लोकांचे कमेंट येतात की सर आम्ही तळोजाला घेतलं, आम्ही खारघरला घेतलं, आम्ही बामणडोंगरीला घेतलं, म्हणजे तुम्हाला घर लागलं लॉटरीमध्ये, तर इथे कनेक्टिव्हिटी काय असणार आहे, आम्हाला हे घेतल्यानंतर आम्ही जे बस, रेल्वे, मेट्रो यांनी प्रवास करू शकतो का? तर आम्हाला याबद्दल एक माहिती द्या. तर आज आपण त्या जे EWS जे प्रोजेक्ट आहे सिडको लॉटरीमध्ये, त्या प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी काय त्याची माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे सिडको लॉटरीचे रिलेटेड तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळत जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सिडको लॉटरीमध्ये जे EWHचे जे प्रोजेक्ट जिथे म्हणजे जे लॉटरी निघालेली आहे, त्या EWHचे लोकेशन तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने सांगतो. बघा, खारघर बस डेपो सेक्टर 14ला EWHचा प्रोजेक्ट आहे, 1700 फ्लॅट आहेत. कळंबोली बस डेपो सेक्टर 17 इथे 1360 फ्लॅट उपलब्ध आहे. तळोजा सेक्टर 28 इथे 2185 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तळोजा सेक्टर 39 इथे 7500 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बामणडोंगरीला जे सिडको लॉटरीमध्ये EWHची घरे आहेत, ती 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि खारकोपर 2A इथे 288 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि खारकोपर 2B इथे सुद्धा 288 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि ह्या सर्व घरांचा जो एरिया आहे, हा सिडको लॉटरीच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा त्यांच्या साईडवरती सिडकोम तिथे 322 स्क्वेअर फूट सांगण्यात आलेलं आहे. आणि या घरांच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहे. आता आपण या EWSमध्ये हे जे लोकेशन सांगण्यात आलेले आहे जवळपास 7, तर या 7 लोकेशनमध्ये कोणत्या प्रोजेक्टला कोणती कनेक्टिव्हिटी असणार आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, या 7 प्रोजेक्टचे सॅम्पल व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलला बघून तुम्ही हे सर्व सॅम्पल फ्लॅटचे लोकेशन हे सर्व तुम्ही बघू शकता. मी स्वतः हे व्हिडिओ काढलेले आहेत, त्यामुळे मला या म्हणजे जे प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी माहिती आहे. तर आता आपण सुरुवातीला सर्वप्रथम एक टप्प्याटप्प्याने पूर्ण कनेक्टिव्हिटी पाहणार आहोत. त्यामुळे आता सर्वप्रथम आपण खारघर बस डेपो सेक्टर 14. बघा, खारघर बस डेपो सेक्टर 14ची कनेक्टिव्हिटी जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर बघा, सर्वप्रथम तिथे जो खारघर सेक्टर 14चा प्रोजेक्ट आहे तिथे 1700 फ्लॅट आहे आणि हे एक्झॅक्ट डीमार्टच्या समोर आहे. याचा पण व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. डीमार्टच्या समोर आहे, तिथेच एक्झॅक्ट त्याच्यासमोर रिलायन्स डिजिटल आहेत, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ते विपगोड स्कूल आहेत, त्यानंतर तिथे खारघर गाव म्हणून जे नवी मुंबई मेट्रोमधील एक जे मेट्रो स्टेशन आहे, बेलापूर ते पेंदर मार्गावरील ते खारघर गाव हे मेट्रो स्टेशन आहे. आणि तिथे जी खारघर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो बसस्टॉप आहे, खारघर बसस्टॉपपासून 43 नंबरची बस या प्रोजेक्टला लागून म्हणजे या प्रोजेक्टच्या समोरूनच जाते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे याचा उत्तम असा कनेक्टिव्ह असलेला प्रोजेक्ट हा खारघर सेक्टर 14चा आहे. इथे 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर कळंबोली बस डेपो सेक्टर 17. बघा, याचा पण मी व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. हा जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, जो सायन पनवेल जो टोल प्लाझा आहे, तिथून हा प्रोजेक्ट जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे इथून. आणि या प्रोजेक्टला लागून 5 मिनिटाच्या अंतरावरती जे कळंबोलीचं जे डीमार्ट आहे, त्याचा पण मी व्हिडिओ कळंबोली डीमार्ट म्हणून तुम्ही यूट्यूबला सर्च करा. हा तुम्हाला या प्रोजेक्टपासून जवळपास 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि या प्रोजेक्टला लागून 2 मिनिटाच्या अंतरावरती जो जुना मुंबई पुणे हायवे आहे, नॅशनल हायवे 48, जो राईटला जाऊन लेफ्टला जाऊन म्हणजे राईटला जर गेलं तर कळंबोली सर्कल होऊन तुम्हाला जो मुंबई पुणे हायवेला कनेक्ट होतो आणि समोर पनवेलला निघतो. आणि जर डाव्या बाजूला जर आपण केलं तर जो ठाणे मुंब्रा जो हायवे आहे तिथे कनेक्ट होतो. म्हणजे कळंबोलीला पण कनेक्टिव्हिटी आहे असं आपल्याला सांगता येते. आता तळोजा सेक्टर 28 आणि तळोजा सेक्टर 39 हे जवळपास समोरच प्रोजेक्ट आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती हे प्रोजेक्ट आहे, त्यामुळे दोन्ही प्रोजेक्टला कनेक्टिव्हिटी सारखीच असणार आहे. बघा, इथे तळोजामध्ये बघा, जो मेन आहे, जो तळोजा खारघर फ्लायओव्हर आहे, हा फ्लायओव्हरचा जे पेंधरच्या दिशेने काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे नॅशनल हायवे जो 48 आहे आणि जे आता खारघरच्या दिशेने जे कामाला सुरू झालेली आहे, 1 वर्षाचा टाइम देण्यात आलेला. आय थिंक तो 1 वर्षामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही
तळोजावरून डायरेक्ट खारघर रेल्वे स्टेशन 15 मिनिटं आणि खारघर डी-मार्ट हे तुम्ही 10 मिनिटामध्ये पोहोचू शकता. 10 मिनिटामध्ये पोहोचू शकणार. त्यानंतर बघा तळोजा आणि खारघर वासियांसाठी एक चांगली गुड न्यूज आहे. जो खारघर तुर्भे जो टनल बनत आहे, जो तुम्ही डायरेक्ट खारघरवरून तुर्भेला निघणार, तो तुम्ही फक्त आय थिंक 20 ते 25 मिनिटांमध्ये तुम्ही तुर्भेला पोहोचू शकणार आणि तिथून ठाणे जवळपास 15 मिनिटं, म्हणजे तुम्ही 35 ते 40 मिनिटामध्ये तुम्ही खारघरला पोहोचणार. असा हा प्रोजेक्ट आहे तळोजामध्ये. यामध्ये खारघर स्टेशनवरून 43, 45 नंबरची बस हे डायरेक्ट फेज 2 मध्ये येते. त्यानंतर 52 नंबरची बस पण बेलापूर रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या बाहेर जो बस स्टॉप आहे तिथून येत असते. म्हणजे बसचा पण इथे कनेक्टिव्हिटी आहे. आणि मेट्रोची लाईन बघा, बेलापूरपासून तर ते पेंधर हे मेट्रो स्टेशन आहे फेज 2 मधलं. हे डायरेक्ट इथे 15-15 मिनिटांनी मेट्रो धावत असतात. सकाळच्या वेळेस हे 10-10 मिनिटांनी आहे, संध्याकाळच्या वेळेस सुद्धा 10-10 मिनिटांनी. तर असा हा तळोजाचा प्रोजेक्ट आहे. ही अशी कनेक्टिव्हिटी तळोजाला आहे. आणि सर्वात स्वस्त घरे या तळोजामध्ये तळोजा सेक्टर 28 मध्येच आहे. म्हणजे 25 लाख रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे आणि या घरावरती सबसिडी सुद्धा आहे. त्यानंतर बामणडोंगरी. बामणडोंगरीला 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आला. 31 लाख रुपये किंमत आहे. येथे 2.5 लाख रुपये कमी होणार आहे, कारण की प्रधानमंत्री आवास योजनेची घरे आहेत. बामणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर जी नवी मुंबईमधील जी उरण रेल्वे लाईन आहे, जी नेरूळ, सिऊर्स, बामणडोंगरी, खारकोपर या रेल्वे स्टेशनला एक्झॅक्ट कनेक्ट असलेली ही बामणडोंगरी रेल्वे स्टेशनचा असलेली घरे आहेत. म्हणजे तुम्हाला ही रेल्वे बघा, आजकाल मुंबईमध्ये सर्वात म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ जातो आणि रेल्वे स्टेशनला लागून जर तुमची घरे असेल तर तुमचा ते एक तुमचा प्लस पॉईंट आहे. कारण की तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा जो एक्स्ट्रा खर्च किंवा एक्स्ट्रा टाईम जातो, बस पकडा, त्यानंतर तुम्ही ऑटो करा, तर हा तुमचा रेल्वे स्टेशनला लागून असलेला प्रोजेक्ट आहे बामणडोंगरीचा. तर अशी या प्रोजेक्टला सुद्धा उत्तम कनेक्टिव्हिटी आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यामुळे इथे 1700 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर खारकोपर 2A आणि खारकोपर 2B यांना द्वारका नाव असं देण्यात आलेलं आहे. इथे 288 म्हणजे सेम घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि हे प्रोजेक्टसुद्धा जे खारकोपर रेल्वे स्टेशन आहे, या खारकोपर रेल्वे स्टेशनला लागूनच आहे असे आपल्याला सांगता येते. म्हणजे हे रेल्वे स्टेशनला लागून असलेले प्रोजेक्ट आहे. असे हे EWS मध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे, खूप साऱ्या लोकांचे कमेंट येतात की सर घ्यायचं की नाही घ्यायचं. तर बघा, घेणं हे तुमच्या याच्यावर आहे. एवढी सारी कनेक्टिव्हिटी EWS मध्ये असं आणि सबसिडी पण आहे. असे आपल्याला जे प्रोजेक्ट वाईज जे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत, जे प्रोजेक्टला भेट दिलेली आहे, त्यावरून मी हे तुम्हाला सांगतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो LIGचे जे प्रोजेक्ट आहेत, जे LIGचे 7 प्रोजेक्ट लोकेशनला निघाले आहेत, त्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न करा, आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. असे वेगवेगळे प्रश्न असतात ते तुम्ही कमेंटमध्ये मांडा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.